माणूस ज्या वातावरणात, ज्या इकोसिस्टीममध्ये, आता मी माझ्या पद्धतीने सांगतोय, धर्मकृत्य करतो, धर्म पाळतो, मुक्तीसाठी काहीतरी झगडतो, कम्युनियम मध्ये जातो, जिजसशी कुठेतरी संपर्कात येतो, देवापर्यंत त्याला जायचं असतं, त्यासाठी एक चांगलं वातावरण पाहिजे ना, तुम्हाला अनुकूल वातावरण पाहिजे. म्हणून ते वातावरण आहे की नाही याकडे सुद्धा चर्चने लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी अशाच प्रकारचा एक एन्सायक्लिकल काढला की नवीन, मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय, नवीन इथे कसं वागलं गेलं पाहिजे. आणि ते सामाजिक तत्वज्ञान आहे, चर्चला मान्य असणारं, अपेक्षित असणारं, अभिप्रेत असलेलं, जे लोकांनी फॉलो करावं, कॅथोलिक पंथाच्या लोकांनी, इतरांनी सुद्धा. आणि त्यांनी चक्क त्याच्यामध्ये कामगारांच्या हक्कांचा पाठपुरावा केला, समर्थन केलं, पाठिंबा दिला. नमस्कार. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या महाराष्ट्र मंथनच्या उपमालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. 15 मे याच वर्षाच्या म्हणजे 2026 सालच्या तारखेबद्दल बोलतो मी. ही एक अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. तुम्ही म्हणाल कशासाठी महत्त्वाची आहे, एवढं काय त्या दिवशी घडलं, सांगतो. 13, 14 आणि 15 या 3 दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावरती होते. आणि आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांनी एकमेकांना भेटावं आणि दोघांनी मिळून जगाचं भवितव्य ठरवावं वगैरे वगैरे, अशा प्रकारचा आग्रह आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक ग्रॅहम अलिसन असतील किंवा असतात किसिंजर असतील, हे वारंवार करत होते, करतात. त्यामुळे त्यांची भेट होणं आणि त्यानुसार एक वर्ल्ड ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, जागतिक व्यवस्था, ती टिकणं, हे या मंडळींना महत्त्वाचं वाटतं. तर त्याचाच एक भाग समजूयात आपण. म्हणजे यापूर्वीच ठरलं होतं यांनी केव्हा तरी भेटायचं, मधल्या काळात नाही कदाचित जमलं, ते आल्यापासून 2025च्या सुरुवातीला पदावरती, पण शेवटी मुहूर्त मिळाला आणि ते रवाना झाले बीजिंगला. तर मुद्दा असा आहे की ते गेले तिकडे तेव्हा त्यांच्याबरोबर कोण कोण लोक होते, काहीतरी 17 वगैरे लोक असतील, ज्याला आपण लवाजमा म्हणतो. पण त्या लवाजम्यामध्ये महत्त्वाचे जर कोणी लोक असतील तर ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कंपन्या चालवणारे लोक होते, मालक, CEO जे कोणी असतील ते. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळेल की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये AIचं महत्त्व किती वाढलेलं आहे. आता कोण कोण होते, महत्त्वाची नावं सांगतो मी तुम्हाला 3. एक म्हणजे अर्थात जेन्सन हुआंग, एनव्हिडिया कंपनीची आहेत, आणि ही कंपनी सेमीकंडक्टर्स आणि चिप्स तयार करण्यामध्ये खूप माहीर आहे. त्यांचा चीनशी खूप व्यापार होता, या गोष्टीच्या बाबत चीन त्यांच्यावरती अवलंबून असायचा वगैरे वगैरे. आणि ट्रम्प ज्या वेळेला सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी याच्यावरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या वस्तूंचा, साधनांचा उपयोग चीन कदाचित चुकीच्या पद्धतीने करतो, तो अमेरिकेला मागे टाकून पुढे जाऊ शकेल त्या स्पर्धेमध्ये, रेसमध्ये. म्हणून या लोकांनी नाही करायची मनमानी निर्यात चीनकडे निर्बंध घातले. आणि मग शिथिलही केले काही दिवसांनी. आणि पण ते शिथिल करताना सुद्धा काही जे निर्बंध ज्याला म्हणतो आपण, म्हणजे की उदाहरणार्थ ही जी निर्यात आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेसाठी तयार केलेल्या वस्तूंपेक्षा 50% अधिक जास्त असता कामा नये, उदाहरणार्थ. नंतर त्यांचा उपयोग चीननी लष्करी कामासाठी करता कामा नये, अशा प्रकारचे निर्बंध त्यांनी घातलेले होते. आणि आता स्वतः हुआंग हे एक महत्त्वाचे साथीदार ट्रम्पच्या बरोबर होते. नंतर दुसरा महत्त्वाचा माणूस म्हणजे अर्थात इलॉन मस्क, आणि इलॉन मस्क सुद्धा होते. तुम्हाला माहिती की टेस्ला कंपनी आणि XAI ह्या दोन्ही कंपन्या ते चालवतात. आता मस्क म्हटल्यानंतर आपोआप तुम्हाला आठवण नॅचरली होणार की मग सॅम अल्टमन असणारच. सॅम अल्टमन नव्हते,
का का नव्हते, त्याचं कारण असं की मस्क आणि अल्टमन यांच्यामध्ये खटला चालू आहे अमेरिकेमध्ये, आणि तो खटला मस्कने भरलेला आहे. त्यामुळं अल्टमनला तिथे राहणं खटल्याच्या वेळेला हजर हे अगदी मॅन्डेटरी होतं, टाळू शकत नव्हते. त्यामुळं या दौऱ्यावरती त्यांना येणं जमलं नाही आणि ते तिथे थांबले कोर्टाच्या त्या कामकाजासाठी, आणि ते कामकाज चाललं. अर्थात अर्थात मस्क हे स्वतः फिर्यादी असल्यामुळे त्यांनी नाही आलं तरी चालेल थोडं, म्हणजे ज्यांना आवश्यक होतं ना, कारण त्यांना आपला बचाव करायचा होता, त्यांच्यावरती आरोप होते अल्टमनवरती, म्हणून अल्टमन नाही, परंतु यांची गैरहजेरी खपून घेतली कोर्टाने. पण तरी सुद्धा त्यांच्या वकिलाला त्यांच्या वतीनं क्षमायाचना करावी लागली की माझे अशील इलॉन मस्क हे या कामासाठी परदेशी गेलेले आहेत, राष्ट्राचंच काम आहे, त्यामुळं त्यांना त्याच्यातून अबसेंटी त्यांची मान्य करावी वगैरे वगैरे, अशा प्रकारचा व्यवहार त्या ठिकाणी घडला. आणि टिम कुक हे ॲपलचे, आता ह्या तीन आणि इतरही अनेक काही काही लोक होते, हे मला सांगायचं आहे. तर इतके महत्त्वाचे लोक या महत्त्वाच्या दौऱ्यावरती राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर त्यांच्या त्या ताफ्यातून विमानांच्या वगैरे वगैरे ते गेले, या गोष्टीची आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे. आता ही नोंद घेण्याची का गरज आहे, तुम्ही म्हणाल की ही एकच घटना मी सांगत नाही, त्यामध्ये काय झालं नेमकं, कोणाचे काय करार ठरले, जिनपिंग काय म्हणाले यांना ट्रम्पला, ट्रम्प काय म्हणाले जिनपिंगला वगैरे, त्याची चर्चा मी आता या ठिकाणी करत नाही. हे मी तुम्हाला दुसऱ्या एका घटनेच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतोय, 15 मे या दिवशी झालेल्या किंवा घडलेल्या घटनेच्या संदर्भात. आणि ती घटना कोणती, ती घटना व्हॅटिकन सिटीमध्ये घडलेली घटना आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की व्हॅटिकन सिटी म्हटल्यानंतर ताबडतोब आठवण कोणाची होती, तर पोपची होती. कॅथॉलिक संप्रदायाचे, ख्रिस्ती धर्माच्या पोप हे सर्वोच्च पद आहे, आणि संपूर्ण जगभर त्या संप्रदायाचं एक संघटन, एक नेटवर्क असतं, आणि ते अत्यंत गुंफलेलं, विणलेलं आहे, हायरार्किकल ज्याला म्हणतो आपण, एक संस्थात्मक यंत्रणा तिथे उभी आहे. आणि संपूर्ण त्या यंत्रणेला आदेश देणारे जे कोण असतात सर्वोच्च ठिकाणी, ते अर्थात पोप. तर आत्ता जे पोप अधिकारावरती आहेत त्यांचं नाव 14वे लिओ 14. हे मागच्या वर्षी मला वाटतं 8 मे या दिवशी 25 साली अधिकारावरती आले, पोप फ्रान्सिस नंतर. आपण त्यांच्याबद्दलही बोलू, फ्रान्सिसबद्दल. पण मग त्यांचा काय संबंध इथे ट्रम्पच्या दौऱ्याशी, तर तो फार महत्त्वाचा संबंध आहे. 15 तारखेला ज्या वेळेला कदाचित इथे समारोप होत असेल, करार मदार किती झाले वगैरे मला माहीत नाही, बीजिंगला लोक म्हणतात की नाही झाले, फक्त ठरलेलंच जाहीर केलं, अजून त्याला स्वरूप वगैरे यायचं आहे कायदेशीर वगैरे, त्या तपशील द्यायचं कारण नाही. पण त्याच वेळेला या पोप महाशयांनी काय केलं असेल, तर एक पत्रक वजा, आवाहन वजा डॉक्युमेंट प्रसृत केलं, आणि त्या डॉक्युमेंटचं नाव आहे मॅनिफिका ह्युमॅनिटास, म्हणजे मॅग्निफिसंट ह्युमॅनिटी. मराठीत जर भाषांतर करायचं झालं तर भव्योदात्त मानवता, हे त्याचं नाव. आणि ते कशाबद्दलचं आहे, त्याचा विषय काय, हे झालं नाव. त्याचा विषय असा आहे की टू प्रिझर्व डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग इन द एज ऑफ AI. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माणसाची ही जी प्रतिष्ठा आहे, मॅग्निफिसन्स आहे, त्याचं रक्षण करणं. म्हणजे वेगळे सांगायला नको, ध्वन्यर्थ वगैरे नाही, सरळ लक्षित होतं ना आपोआप त्यातनं की AIचं युग जणू काही या गोष्टीसाठी घातक आहे किंवा पूरक नाही, एवढं तर नक्की म्हणता येईल तुम्हाला. म्हणून सांभाळ केला पाहिजे या गोष्टीचा, हे नक्की झालं. तर हे एक प्रकारचं पत्रक म्हणायचं आपण घडीवर, पण ते साधं पत्रक नाही आहे. त्याला महापत्रक म्हणा, त्याला पवित्र पत्रक म्हणायला काही हरकत नाही. त्याला एन्सायक्लिकिकल म्हणतात. व्हॅटिकनच्या भाषेमध्ये जी एक रूढ परिभाषा आहे ख्रिस्ती धर्माच्या कॅथोलिक चर्चने केलेली, त्याच्यामध्ये पोपलाच फक्त अशा प्रकारचा अधिकार असतो. एन्सायक्लिकल नावाचं डॉक्युमेंट, दस्तऐवज लोकांच्याकडे द्यायचं, ते एक प्रकारचं पत्र असतं, आणि ते पत्र मोठ्या मोठ्या लोकांना उद्देशून लिहिलेलं असतं. म्हणजे बिशप
जगभरचे जे कुणी असतील त्यांना, आणखीन कुणी कार्डिनल्स वगैरे, आणि अर्थात सद्भावना असणाऱ्या सामान्य माणसालाही ते लागू होतं. म्हणजे एका अर्थाने सगळ्या ख्रिस्ती लोकांना आणि इतरांनी सुद्धा ते पाहायला, ते फॉलो करायला काही हरकत नसते. आणि त्याचं वैशिष्ट्य काय, एरवी ज्याला आपण धार्मिक म्हणतो, रिलिजियस म्हणजे स्पिरिच्युअल वगैरे वगैरे, त्या संबंधीचे व्यवहार चालूच असतात ना पोप महाशयांचे, नक्कीच चालू असतात, त्यासाठीच तर ते तिथे असतात. पण या चर्चला अपेक्षित अभिप्रेत असणारं सामाजिक नैतिक काही जे आहे तत्वज्ञान, ते जर सांगायची वेळ आली तर त्यावेळेला हे काढलं जातं पत्रक, महापत्रक, पवित्र पत्रक, एन्सायक्लिकल असं ज्याला म्हणतो. तो यांच्या पॉलिटिक्सचाच एक भाग आहे, त्यांच्या अधिकार क्षेत्राचाच एक भाग आहे, आणि सामान्यतः त्याचा आदर केला जातो, हे मी तुम्हाला सांगतो. आता एक लक्षात घ्या, तिकडे AI करार मदार होत असताना किंवा करार मदारांची चर्चा चालू असताना इकडे पोप महाशय कॅथॉलिक पंथाचे एक सरळ सरळ, त्याला मी छेद देणारा म्हणणार नाही, पण इशारा देणारं एक पत्रक, एक वॉर्निंग ते रुजू करतात, ते प्रस्तुत करतात. मला वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणजे आता सरळ सरळ, अर्थात हे पहा, एक लक्षात घ्या की हे वारंवार म्हटलं जातं, आणि पोपनाही त्याची कल्पना आहे 14व्या लिओनना, ते त्यांनी नमूद पण केले. साधारणपणे 200 पानांचं ते डॉक्युमेंट आहे. 4000 शब्दांपेक्षा, 48,000 शब्दांपेक्षा जास्त शब्द त्यामध्ये आहेत असं म्हटलं जातं. आता ही माहिती अर्थात व्हॅटिकननीच पुरवलेली आहे, त्याच्यात काय मी वेगळं सांगतो अशातला भाग नाही. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की एकीकडे AI पुढे जावा, त्यासाठी यांच्यात चर्चा व्हावी, काही एक प्रकारचं त्या दोन महासत्तांमध्ये सामंजस्य व्हावं, हे चालू असताना तिकडे त्यासाठी इकडे पोप महाशयांनी अशा प्रकारचा मजकूर सांगणं लोकांना, मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ही सरळ सरळ सामाजिक राजकीय भूमिका, नैतिक भूमिका घेतलेली आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतो, ज्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की पुष्कळ वेळेला लोकांना असं वाटतं की यांचा संबंध जो आहे पोपचा, ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा, उपदेशकाचा, त्याचा काय संबंध इथे, त्यांना आपलं धर्माचं पाहावं, स्पिरिच्युअलिटीचं पाहावं, मुक्तीचं पाहावं, तर नाही. त्यांनी स्वच्छपणे सांगितलेलं आहे की ही जुनी परंपरा आहे एकतर, आणि त्याची गरज असते, कारण माणूस ज्या वातावरणात, ज्या इकोसिस्टीममध्ये, आता मी माझ्या पद्धतीने सांगतोय, धर्मकृत्य करतो, धर्म पाळतो, मुक्तीसाठी काहीतरी झगडतो, कम्युनियम मध्ये जातो, जिजसशी कुठेतरी संपर्कात येतो, देवापर्यंत त्याला जायचं असतं, त्यासाठी एक चांगलं वातावरण पाहिजे ना, तुम्हाला अनुकूल वातावरण पाहिजे. म्हणून ते वातावरण आहे की नाही याकडे सुद्धा चर्चने लक्ष दिलं पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे. आणि वारंवार मार्गदर्शन केलं पाहिजे. ते चर्चच्या अखत्यारीत या अर्थाने येत नाही की चर्च काही कायदे करत नाही लौकिक व्यवहाराचे, लौकिक व्यवहार आहे, पण लौकिक व्यवहाराच्या कायद्यावरती किंवा एकूणच व्यवहारावरती नियंत्रण पाहिजे, आपलं नीतिमत्ता बाळगली पाहिजे त्यांनी, अशा प्रकारचा अधिकार किंबहुना ते कर्तव्य आहे चर्चचं, असं म्हणणं यांचं आहे. आणि परत तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी, ती फार महत्वाची आहे. तर एक तर हा सरळ सरळ ट्रम्प यांच्या राजकीय अधिकाराला कॅथॉलिक पंथाने धार्मिक अधिकार वापरून एक 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 छळ दिलेला आहे. त्याची जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली दिसत नाही मला, पण हे तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. आता सुरुवात कुठनं होते हे करायला, हे 14वे लिओ का प्रवृत्त झाले, याचं रहस्य तुम्हाला त्यांच्या नावामध्येच दडलेलं दिसेल. काय रहस्य आहे ते? रहस्य असं आहे की हे 14वे लिओ पहिल्यापासून त्यांचं, म्हणजे हे पदग्रहण करण्याच्या अगोदरपासून त्यांचं इकडे लक्ष आहे, त्यांचा याचा अभ्यास आहे AI नावाच्या गोष्टीचा, आणि एकूणच सामाजिक राजकीय या सगळ्या बाबींचा नजर ठेवून आहेत ते. आणि त्यांनी पदावरती येताना जे नाव धारण केलं, लक्षात घ्या, पोपचं मूळचं नाव हे नसतं कुठल्याच, अगोदरचं काहीतरी एक नाव असतं, आणि नंतर ते पद ग्रहण करताना त्यांना एक वेगळं नाव घ्यावं लागतं. इथून तसं आपल्याकडे नाही, कारण शंकराचार्य असतात की नाही आपल्याकडे, शंकराचार्यांचं अगोदरचं नाव वेगळं असतं,
जेव्हा ते संन्यास घेऊन शंकराचार्य होतात तेव्हा त्यांना वेगळं नाव, अमुक तमुक भारती, काय अमुक तमुक गिरी वगैरे 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 ते घेत असतात. हा आपल्याला मुद्दा माहिती आहे. तेव्हा हे उघड आहे, म्हणजे त्याच्यात काही विशेष नाही. तर त्यांनी जे नाव घेतलं ना, त्या नावात काय आहे असं जे लोक म्हणतात ना, अहो त्यांनी विचार केला पाहिजे शेक्सपियर सारख्या लोकांनी. या नावात खूप खूप काही काही असतं. काय आहे सांगा की याच्या अगोदर आता तुमच्या लक्षात आलं की 14वा हा शब्द वापरल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल की त्याचा अर्थ कोणीतरी 13वे लिव होऊन गेले असले पाहिजे. होय, 13वे लिव होऊन गेले. आणि ते कधी होऊन गेले? ते साधारणपणे 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ते पोप होते. आणि त्या पोप यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा एक एन्सायक्लिकल काढला. आता इस्लाममध्ये फतवा शब्द माहिती आहे आपल्याला, त्याच्याशी पॅरल आहे, पण त्याला फतवा नाही म्हणणार, कारण फतव्यामध्ये अशी काहीतरी एक हे असते, म्हणजे पाळलाच पाहिजे असा एक फोर्स असतो. तितका फोर्स कदाचित एन्सायक्लिकलमध्ये नसेल, पण पण तसंच काहीतरी म्हणूयात आपण. तर त्यांनी कशाबद्दल बोलावं आणि कशाबद्दल अशा प्रकारचं पत्रक, महापत्रक काढावं, की त्यांचा आदर्श यांच्या पुढे आहे. म्हणून नाव, स्वतःला नाव घेतानाच त्यांनी मी 14वा असं घेतलं. ही जी परंपरा आहे ती त्यांना पुढे चालू ठेवायची आहे, की सामाजिक राजकीय इश्यूज जे आहेत ते चर्चच्या कक्षेत घेतले गेले पाहिजेत. त्याबाबत चर्च उदासीन, तटस्थ, दुर्लक्ष करणारं, निग्लिजंट असू शकत नाही. मग त्यांनी काय केलं होतं 13व्यांनी? 13व्या लिओच्या वेळेला, ज्याला आपण दुसरी औद्योगिक क्रांती म्हणू शकतो, ती फार जोरात होती. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला लक्षात येईल की तो काळ भांडवलशाहीचा उत्कर्ष, भांडवलशाहीच्या अनुषंगाने वसाहतवादाचा, साम्राज्यवादाचा उत्कर्ष, एक्सपान्शन ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी या सगळ्या वसाहतवादी राष्ट्रांमध्ये चाललेली स्पर्धा, की ज्याच्यातली बहुतेक राष्ट्र ख्रिस्ती आहेत, हे माहिती आहे आपणाला. आणि शिवाय हे सगळं चालू असताना एका गोष्टीचा उल्लेख मला तुम्हाला करायलाच पाहिजे, की त्या भांडवलशाहीला आटोक्यात आणण्यासाठी किंवा ती उलथून टाकण्यासाठी कम्युनिस्ट कामगारांच्या चळवळीचा उदय झालेला आहे. मार्क्स नुकताच मृत्यू पावलेला आहे, पण मार्क्सचे विचार सगळ्या युरोपात पसरलेले आहेत. ठिकठिकाणी कामगारांच्या युनियन्स आलेले आहेत आणि ते कामगारांचे हक्क मागतायत. कामगारांचं शोषण होत आहे भांडवलदारांच्याकडून, हे दिसतंय जगाला, ते नाकारता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये चर्चनी काय करायचं? चर्चनी भांडवलदारांची बाजू घ्यायची का? आता भले मार्क्सवादी तत्वज्ञान सांगत असेल की या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, त्यांची युती असते, छुपी किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, परिच्छिन्न अपरिच्छिन्न, काय असेल ती, हे म्हटलं जातं. पण या पोपना ते मान्य नाही. चर्चनी हीच भूमिका घ्यायला पाहिजे, योग्य ती. आणि म्हणून त्यानं काय केलं माहिती का? न्यू थिंग्स, मुळातली त्यांची नावं काय म्हणतात त्याला, लॅटिन भाषेमध्ये असतात, व्हॅटिकनच्या याच्यातली, परिसरातली, परिवारातली. पण त्याचा अर्थ त्यांनी अशाच प्रकारचा एक एन्सायक्लिकल काढला की नवीन इथे कसं वागलं गेलं पाहिजे. आणि ते सामाजिक तत्वज्ञान आहे, चर्चला मान्य असणारं, अपेक्षित असणारं, अभिप्रेत असलेलं, जे लोकांनी फॉलो करावं, कॅथोलिक पंथाच्या लोकांनी, इतरांनी सुद्धा. आणि त्यांनी चक्क त्याच्यामध्ये कामगारांच्या हक्कांचा पाठपुरावा केला, समर्थन केलं, पाठिंबा दिला. तर त्या पोपची परंपरा आता हे चालवत आहेत. आणि एक लक्षात घ्या, ते जे त्यांनी एन्सायक्लिकल काढलं ना 13व्यांनी, ते वरकरणी तुम्हाला फक्त भांडवलशाहीच्या विरुद्ध दिसेल, उघड मुद्दा आहे ना, पण त्याचा अर्थ त्यांना समाजवाद मान्य होता, मार्क्सवाद असं समजायचं काहीच कारण नाहीये. कारण मार्क्सवाद हा एकूणच धर्माच्या विरुद्ध आहे. मग ते प्रोटेस्टंट असतील, कॅथोलिक असतील, कुणीही असेल, आणि कुठलाही धर्म असेल, धर्म अपुची गोळी वगैरे मानून, आणि धर्म नावाची गोष्ट आयडिओलॉजीचा भाग आहे, आणि ती तुम्हाला जगाचं उफराटं एक चित्र देते आणि तुम्हाला ती गुंगवून टाकते लौकिक व्यवहारांच्या पासून. म्हणजे लौकिक व्यवहारात जे काय चाललेलं आहे त्याचं यथातथ्य चित्र येत नाही, अशा ज्या गोष्टी आहेत आयडिओलॉजी मधल्या, त्यातलीच एक धर्म नावाची गोष्ट आहे. तेव्हा धर्म यांना मान्य नव्हताच मुळात. ठीक आहे, त्यांना धर्म मान्य नाही, परंतु ते जे धर्माच्या निरपेक्षपणे ज्या काही गोष्टी सांगतात, कॅपिटलिझमला शह देण्यासाठी सोशलिझम, ते मान्य असेल का यांना, कॅथोलिक पंथीय ख्रिस्ती लोकांना, पोपला? तर नाही. म्हणून त्याचबरोबर त्यांचा
ते क्रिटिकल आहेत या बाबतीत सुद्धा, मार्क्सवादाबद्दल सुद्धा, हे मला आपल्याला सांगायचं आहे. पण माझा मुख्य मुद्दा माझा काय होता, मुख्य मुद्दा हा होता की त्या पोपची परंपरा मी चालवतोय हे सांगण्यासाठी, हा संदेश देण्यासाठी त्यांनी 14वा लिओ हे नाव घेतलं. महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याची चूक कुठे दिसली पहिल्यांदा हे तुम्हाला सांगायला पाहिजे. इराणवरती ज्या वेळेला अमेरिकेनं हल्ला केला त्यावेळेला नापसंती व्यक्त करावी लागली यांना, जी केली लिओनी. आणि काय सांगितलं त्यांनी, आता हा एक मुद्दा ना, हा परत तांत्रिक मुद्दा आहे. जस्टिफायबल वॉर, अनेक युद्ध होतात जगाच्या पाठीवरती, त्यातली काही युद्ध समर्थनीय असतात आणि काही समर्थनीय नसतात. तर कुठल्या युद्धाला समर्थनीय म्हणायचं आणि कुठल्या युद्धाला समर्थनीय नाही असं म्हणायचं, याचे काही निकष असतात, लक्षात घ्या. तेव्हा आता प्रश्न असा आला की हे जे युद्ध आहे समर्थनीय आहे का. आता लक्षात घ्या बरं का, म्हणजे ही काही पहिल्यांदाच असं घडते अशातलं नाही. युद्धाच्या समर्थनीयतेबद्दलची चर्चा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली होती आणि चर्चने काही कसोट्या, काही निकष मानले होते की हे अशा प्रकारचं युद्ध असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ शकतो. आता आपण याचाही विचार केलेला आहे आणि विशेषतः आम्ही सध्या आपल्या साप्ताहिक सकाळमधली जी लेखमाला आहे विश्वाच्या अर्थ, त्याच्यात क्वेकर पंथाची जी भूमिका आहे युद्धाबद्दल, ते सरसकट युद्धविरोधी आहेत. युद्धाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्याही प्रयत्नात सहभागी व्हायचं नाही, मदत करायची नाही, असं क्वेकरांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी ते त्यांना त्रास झाले, अनेक वेळेला तुरुंगवास सहन करावा लागलेला आहे, दंड भरावा लागलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये, इंग्लंड असो किंवा अमेरिका असो. याची सगळी चर्चा मी तिथे करतोय आपल्या साप्ताहिक सकाळमधल्या लेखमालेमध्ये. तशी कॅथोलिकांची टोकाची भूमिका नाहीये. ते समर्थनीय युद्धाने असमर्थ. आता ऍक्च्युली मी तुम्हाला सांगेन की भगवद्गीतेमध्ये हाच तर प्रश्न आहे ना. अर्जुनाचा प्रश्न काय आहे, अर्जुन म्हणतो की मी हे युद्ध करणार नाही, असं त्याचं म्हणणं नाहीये. तो क्षत्रिय आहे, त्याने आतापर्यंत अनेक युद्ध केलेली आहेत आणि त्याच्या तोपर्यंतच्या सगळ्या युद्धांना तो समर्थनीय मानतो. म्हणजे एकतर क्षत्रियाचा तो धर्मच आहे म्हणून समर्थनीय, हा एक वेगळा मुद्दा झाला. पण केवळ तेवढ्याच समर्थनीय होईल असं नाही. युद्ध करणं हे क्षत्रियाचं हे आहे, काय म्हणतात त्याला, स्वधर्म आहे, कर्तव्य आहे. याचा अर्थ त्यांनी कोणाशी आणि कुठे आणि कधीही युद्ध करावं असं होत नाही, लक्षात घ्या. तिचेही तारतम्य, बाय अँड लार्ज सहसा ते युद्ध समर्थनीय असतात असं मानलं जातं. पण आता अर्जुनाला असं दिसतंय चित्र की माझ्या पुढे जे प्रतिस्पर्धी आहेत, ज्यांच्याशी मी युद्ध करणं अपेक्षित आहे, ते कोण आहेत, ते शत्रू आहेत का. पूर्वीच्या काळात मी ज्यांच्या बरोबर युद्ध केलं आणि जिंकलं, तर नाही, ते माझेच लोक आहेत, माझे भाऊ आहेत, माझे चुलते आहेत, माझे मामा आहेत, माझे सगळे हे जे आहेत ना मेवणे आहेत. स्वजन हा शब्द वापरला त्यांनी, गुरुजन आहेत, मुलं आहेत, पुतणे आहेत. तर स्वजनांनी युद्ध करायचं का एकमेकांशी, हा प्रश्न होता. आणि म्हणून ते युद्ध अर्जुनाला समर्थनीय वाटत नव्हतं. आणि म्हणून कृष्णाला त्याने काय सांगितलं की हे मला समर्थनीय वाटत नाही म्हणून मी लढत नाही, हे समर्थनीय आहे पटवून सांगण्याची जबाबदारी तुझी आहे. म्हणून कृष्णाने त्याला उपदेश केला, जो भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहे. तर तशा प्रकारे जस्टिफायबल वॉरची थिअरी आहे तिकडे सुद्धा. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अफाट नरसंहार केला हिटलरच्या आज्ञेनुसार त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी. आता मुद्दा येतो तो जबाबदारीचा मुद्दा येतो. नंतर हिटलरचा भले पराभव झाला आणि ते सगळे पकडले गेले, त्यांना कैदेत टाकले गेले आणि त्यांच्यावरती न्यूरनबर्गला खटला भरला. ती ट्रायल फार प्रसिद्ध आहे. त्यांचा काय बचाव होता की आम्हाला आज्ञा झाली, हुकूम आला हिटलरकडनं, फ्युररकडनं, सगळ्यात जो आमचा उच्च, त्याची आज्ञा आम्ही पालन केलीच पाहिजे, त्यामुळे आम्ही नाही जबाबदार त्याला. फार महत्वाचा मुद्दा आहे. ही गोष्ट ऐकली नाही कोर्टाने त्या, की अशा आज्ञा पाळायच्या असतात की नाही पाळल्या पाहिजे होत्या. आता मुद्दा आला ना, म्हणजे इथे जबाबदार धरलं त्यांना, ती जबाबदारी ते परस्पर हिटलरवरती नाही टाकू शकत. आता इथे एक्झॅक्टली हाच प्रश्न आहे आणि तो प्रश्न परत ह्या डॉक्युमेंटमध्ये उपस्थित केला गेला आहे. कोणाकडनं, 14व्या लिओच्याकडनं, की या युद्धामध्ये आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होत असेल तर प्रत्यक्ष त्या युद्धात लढणारे आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लोकांना मारणारे, जसं त्या काही शाळेवरती हल्ला झाला, मुलं गेली, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी, कोण जबाबदार.
AI जबाबदार आहे म्हणून तुम्हाला झटकता येईल का जबाबदारी, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे लिओनी, लक्षात घ्या. म्हणून तिथे इराणच्या युद्धाच्या बाबतीत अगोदरच त्यांचं आणि ट्रम्प शासनाचं वाजलं. आणि सांगायचा मुद्दा वेगळाच आहे आणखीन. तो मुद्दा असा आहे की त्यावेळेला ट्रम्पचं समर्थन करण्यासाठी उपराष्ट्रपती JD व्हॅन्स पुढे आले. ते स्वतः कॅथोलिक आहेत, ही आणखीन एक गंमत आहे. आणि त्यांनी प्रयत्न केला सांगायचं की नाही नाही हे समर्थनीय आहे. तर ही चुणूक दाखवली होती, ही झलक होती, हा ट्रेलर होता. आणि आत्ता हा 15 तारखेला त्यांनी सही केली, लक्षात घ्या. ज्या वेळेला तिकडं सह्या चालल्या होत्या बीजिंगला, त्यावेळेला इथे त्यांनी त्या एन्सायक्लिकलवरती सही केली. आणि प्रत्यक्ष त्या दिवशी का केली, प्रत्यक्ष ती प्रसृत केलं 25 तारखेला, 25 मेला डॉक्युमेंट ते. पण मग 15ला सही का केली, त्याचं कारण असं आहे की 15 मे 135 वर्षापूर्वी, मला वाटतं 91 साल असेल, 1800 वगैरे, नेमकं 13व्या लिओनी हे डॉक्युमेंट नवीन गोष्टींच्या संबंधीचं रेरम नोव्हाम असं काहीतरी त्याचं नाव आहे, ते जारी केलं. ज्याच्यात त्यांनी चर्चची भूमिका सांगितली कामगारांच्या हक्कांच्या बाबत. म्हणून हे गंभीरपणे घ्यायला पाहिजे. हा थेट ट्रम्पला चॅलेंज आहे. धन्यवाद. मे महिन्याच्या 15 तारखेला कॅथोलिक संप्रदायाचे मुख्य धर्मगुरू 14वे लिओ यांनी एका महत्त्वाच्या एन्सायक्लिकलवरती सही केली. आणि त्याचा सगळा आशय 25 मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. ज्या पत्रकार परिषदेमध्ये अँथ्रोपिक कंपनीचे एक महत्त्वाचे संचालक म्हणूयात किंवा काय, ओला, हे उपस्थित होते. आता त्याच्यात त्यांनी काय केलं आहे, त्याच्यात त्यांनी AIच्या संदर्भात चर्चची काय भूमिका आहे ती सांगितली. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांनी सामाजिक जागरूकता दाखवली आणि ते अत्यंत प्रभावी ठरणारं अशा प्रकारचं पत्रक, महापत्रक, पवित्र पत्रक आहे. आणि शिवाय त्यांनी चर्चने पूर्वीच्या काळामध्ये आणि कित्येक वर्ष, कित्येक शतकं म्हटलं तरी चालेल, गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलं, तिला उत्तेजन दिलं. याबद्दल चक्क जाहीर माफी मागितली, क्षमस्व म्हणाले, अपॉलॉजेटिक झाले. आणि मला असं वाटतं की हे महत्त्वाचं आहे. मला असा प्रश्न पडतो की अशा प्रकारची जागरूकता आपल्याकडचे धर्मगुरू, उदाहरणार्थ शंकराचार्य, कधी दाखवणार आहेत की ते या सगळ्या गोष्टींच्याबद्दल अत्यंत इन्सेन्सिटिव्ह आहेत किंवा त्यांनी डोळे बंद केले आहेत, कान बंद केले आहेत, असं आहे का?